Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 10 विधानसभा क्षेत्र येतात आणि या 10 विधानसभा क्षेत्रातील कागल विधानसभा क्षेत्र हा एक असा क्षेत्र आहे की या ठिकाणी राजकीय विद्यापीठ मानलं जाते या मतदारसंघामध्ये. कारण सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे 1999 पासून ते आत्तापर्यंत सातत्य या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत आणि जवळपास त्यांची मंत्रिपदाची टर्म जी आहे ती साधारण 20 वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी आता ते मंत्रिपद देखील राहिलेले आहेत. कागल विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातोय. शरद पवारांचा हा गट जो मतदारसंघ आहे कागल मतदारसंघामध्ये वर्चस्व कायमच राहिलेला आहे. हसन मुश्रीफ यांनी मागील काही दिवसांपूर्वी जे महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ झाली यामध्ये शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत अजित पवार गटामध्ये हसन मुश्रीफ हे सामील झाले आणि त्यानंतर महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणचं जे राजकारण आहे हे वेगवेगळ्या अँगलने तिथल्या स्थानिक नेत्यांच्या मध्ये कुरघोडीचं राजकारण सुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण कोल्हापूर जिल्ह्यामधला हा कागल मतदारसंघामध्ये महायुतीचे आता सध्या जर पाहिलं तर हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. तर त्याचबरोबर त्यांच्या विरोधात असलेले कायमचे विरोधात मी कोणत्याही क्षणी या वेळेला थांबणार नाही अशी भूमिका असणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांनी देखील वारंवार सांगण्यात आलेलं आहे की या वेळेला मी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणारच आहे. पक्ष किंवा अपक्ष याबाबत त्यांनी अद्यापही कोणतीही भूमिका डिक्लेअर केली नसली तरी समरजित राजे घाडगे यांनी मात्र ही निवडणूक मी लढवणार आहे हे निश्चित केलेलं आहे. सध्या या मतदारसंघामध्ये काही दिवसांपूर्वीपासून अशी चर्चा सुरू झालेली आहे की समरजित घाडगे हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत आणि यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळेल किंवा शरद पवारच्या नेतृत्वाखाली समरजित घाडगे हे निवडणूक लढवतील अशी एक शक्यता आणि अशीच चर्चा जी माध्यमांमध्ये सुरू होती. अनेक ठिकाणी असं बोललं जात होतं की शरद पवारांची घाडगे यांनी भेट घेतलेली आहे आणि शरद पवार कागल विधानसभा क्षेत्रामध्ये एक नवीन चेहरा देऊ पाहते. तर हा चेहरा कोण असेल याची उत्सुकता अनेक जे मतदार आहेत त्यांना लागून राहिलेले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधला जो कागल मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे कायम कट्टर समर्थक असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र मुश्रीफ हे भाजपच्या बाजूने गेल्याचं कुठंतरी आवडलं असेल नसेल हा भाग येणाऱ्या काळामध्ये समजेल. मात्र निवडणुकीमध्ये जेव्हा आत्तापर्यंत 1999 पासून ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा गड म्हणून मानला जाणारा हा कागल मतदारसंघ सध्या शरद पवारांचे कडं पाहून मुश्रीफ यांना मतदान यापूर्वी झालंय की काय असा एक संभ्रम निर्माण होतोय. असं जरी असलं तरी सध्या हसन मुश्रीफ हे अजितदादा गटामध्ये असताना या ठिकाणी जो कागल मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याकडून कुणाला या निवडणुकी म्हणजे महाविकास आघाडीकडून कुणाला या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलं जातं हा एक वेगवेगळ्या अँगलने या ठिकाणचे जे राजकीय जे समीकरण कसं बदलतंय हे देखील आता येणाऱ्या काळामध्ये समजून येईल. सध्या या ठिकाणी कायम तिरंगी लढत राहिलेली आहे आणि त्यामध्ये मुश्रीफ यांना कायम फायदाच झालेला आहे आणि त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा विजय थोडक्या मतात का असेना पण कायम त्यांच्या बाजूने हा कौल राष्ट्रवादीचा गड राखण्यात मुश्रीफ हे समर्थ ठरलेले आहेत. मात्र सध्या शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिल्यानंतर इथले जे सामान्य कार्यकर्ते शरद पवारांच्यावर प्रेम करणारे हे या वेळेला शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा कोण असेल जो शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीच्या कडून मिळणारा चेहरा या विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाला उमेदवारी मिळणार हे उत्सुकता सध्या लागलेली आहे.
काल 2 दिवसांपूर्वीपासून असेल किंवा मागील काही दिवसांपूर्वीपासून शरद पवारांच्या संपर्कात समरजित राजे घाडगे आहेत असं बोललं जात होतं. मात्र याला समरजित राजे घाडगे यांनी मात्र इन्कार केलेला आहे. कोणतीही आमची भेट नाही झालेली आणि ऑफर देखील मला आलेली नाही असं देखील तिने सांगितलेलं आहे. मात्र मी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक ही लढवणार आहे. ती कशी लढवणार, अपक्ष असेल आणखीन काय असेल, तो ज्या त्या वेळेला मी माझ्या नेत्यांशी म्हणजे भाजपचे जे नेते वरिष्ठ नेते यांच्याशी जो विचार विनिमय करूनच मी पुढचं पाऊल टाकणार आहे असं देखील बोललं जात आहे. सध्या कागल विधानसभा क्षेत्रामध्ये जे संजय बाबा घाडगे आहेत यांनी काही दिवसांपूर्वी ओपन सांगितलेलं आहे की या वेळेला मी मुश्रीफ यांच्या बाजूने उभे राहणार आहे. त्यामुळे सध्या कागल विधानसभा क्षेत्रामध्ये हसन मुश्रीफ यांनी जरी तयारी केली असली तर त्यांच्या विरोधात समरजित राजे घाडगे हेच उमेदवार आहेत असं निश्चित मानलं जातं. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जातात की समरजित घाडगे राजे यांना महायुतीकडून जरी हे अजितदादा गट किंवा भाजप यांची जरी युती असली तर दुसऱ्या अपक्ष राहून निवडणूक लढवणार काय, किंवा शरद पवार यांच्याकडून एक नवीन चेहरा म्हणून समरजित राजे यांना यावेळी तिकीट मिळतं की काय, ही अनेक वेगवेगळ्या अँगलने राजकीय चर्चा मात्र सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. येणारा काळच ठरवेल की 1999 पासून ते आत्तापर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि शरद पवारांचा बालेकिल्ला संबोधला जाणारा हा कागल मतदारसंघ नेमका या वेळेला कुणाच्या पाठीशी ठाम राहतो हे मात्र येणाऱ्या काळामध्येच आपल्याला सांगता येईल. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.